मंडळी नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहताय जय भारत न्यूज. जत तालुक्यातील माडगाळ या गावामध्ये आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की माडगाळ हा स्वतंत्र तालुका निर्माण व्हावा यासाठी माडगाळ ग्रामस्थ व परिसरातल्या अनेक गावच्या मंडळींनी माडगाळ या ठिकाणी चक्री उपोषण सुरू केलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं सुरू आहेत. आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज संपूर्ण माडगाळ गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहे. सर्व व्यवहार बंद आहेत आणि त्या सर्व मंडळींनी उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. माडगाळ हे जत तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे आणि गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की माडगाळ हा स्वतंत्र तालुका व्हायला पाहिजे. जत तालुका हा विस्तारानं मोठा असलेला तालुका आहे. 125 गावं आहेत तालुक्यामध्ये आणि त्यामुळं या तालुक्याचं विभाजन करून एक स्वतंत्र तालुका निर्माण व्हावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्येही इथली मंडळी अनेक सुविधापासून आणि सोयी सवलतीपासून, शासकीय योजनांच्यापासून, शासकीय यंत्रणापासून वंचित आहेत आणि त्यामुळं या मंडळींची रास्त मागणी आहे. तर उपोषणकर्ते जे आहेत माडगाळ तालुका निर्माण व्हावा यासाठीची सर्व मंडळी आपण या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा हे डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी हे सुरुवातीपासून माडगाळ तालुका निर्माण व्हावा या प्रक्रियेमध्ये ते आहेत. तर डॉक्टर साहेब नमस्कार. माडगाळ तालुका निर्माण व्हावा या संदर्भातली तुमची भूमिका काय आहे तर थोडक्यात. नमस्कार. तुम्ही आमची दखल घेतलात त्याबद्दल पहिल्यांदा तरी तुमचे आभार. आपला महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर साधारण 5व्या एक क्रमांकाला जत तालुका लागतो. अगदी छोट्या जिल्ह्यांपेक्षा सुद्धा अधिक जास्ती क्षेत्रफळ असलेला हा तालुका आहे. एवढंच काय तर 2011ची जी जनगणना झाली त्याच्यात 3,28,324 ही या तालुक्याची लोकसंख्या आहे. साधारण कोणतंही समाज, देश, राष्ट्र जर जगायचं असेल तर त्याला प्रत्येक वर्षी किमान 2% लोकसंख्या वाढ आवश्यक असते, तरच त्या देशाचं, त्या राष्ट्राचं अस्तित्व टिकून राहू शकतं. आपल्या जत तालुक्यापुरता विचार केला तर ह्याच 2%चा नियम, दरवर्षी 2% लोकसंख्या वाढते असं जर ठरलं तर 2011 ते 2026, आता 2026च्या उंबरठ्यावरती आपण आहोत, तर ती संख्या भरते दरवर्षी 2% म्हणजे साधारण 30%, कारण 15 दोन्ही 30. तर 3,28,324ची 30% होतात 98,497 आणि एकूण आता साधारण लोकसंख्या जत तालुक्याची असेल ती 4,26,821. हा साधारण गणिताच्या हिशोबाने आपण काढला तर एवढा लोकसंख्या आहे. अनेक शहरांची सुद्धा लोकसंख्या असते, मी नाही म्हणत नाही, पण त्यांचं एकूण क्षेत्र कमी असतं, एकूण सुविधा जवळ असतात. पण हा जिल्हाप्राय तालुका आहे दादा, आपण तरी जाणताच. साधारण एका टोकाहून दुसऱ्या टोकाला 100 किलोमीटरहून अधिक असा उभा आडवा पसरलेला हा तालुका आहे. त्याच्यामुळं ह्या तालुक्याचं विभाजन होणं हे अगदी न्याय्य मागणी आमची आहे. मग तुम्ही जतच्या पश्चिम भागात गेला तर जतपासून 17-18 किलोमीटर, 20 किलोमीटरवरती तो तालुका संपतो, दुसरे तालुके सुरू होतात. त्याच्यामुळं स्वाभाविकपणे जतचं क्षेत्र हे पूर्व भागामध्ये जास्ती पसरलेलं आहे. त्याच्यामुळं जत तालुक्याचं विभाजन व्हावं आणि त्याचं केंद्र नवीन तालुक्याचं ते पूर्व भागामध्ये देण्यात यावं ही आमची पहिली मागणी उपोषणकर्त्यांच्या बाजूने आहे. तर आता स्वाभाविकपणे असं आहे की तालुका नवीन व्हायला पाहिजे तर त्याचं कुठेतरी मुख्यालय पाहिजे. तर ते मुख्यालय कुठं व्हायला पाहिजे तर तसं बघता ह्या जत पूर्व भागातलं अत्यंत मध्यवर्ती केंद्र म्हणजे हे माडगाळ आहे. एवढंच आहे का तर पुढची गोष्ट काय, जत तालुक्यातल्या पूर्व भागातल्या आसपासच्या 45 ग्रामपंचायतींनी त्यांच्या मासिक अथवा ग्रामसभेत ठराव करून आम्हाला जत तालुक्याचं या भागातलं माडगाळ नावाचं नवीन तालुका होऊन त्याचं मुख्यालय सर्व प्रशासकीय कार्यालयासह माडगाळ येथे व्हावं असं 45 ग्रामपंचायतींनी ठराव दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं काय तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांची पहिली आणि दुसरी अडचण काय आहे तर त्यांचा शेतमाल विकला गेला पाहिजे. कारण शेतकरी कष्टाने पिकवतो पण विकणं ही अडचण असते. तर आपल्या भागातल्या या साधारण 60-70 गावातल्या लोकांना आपला शेतीमाल, भाजीपाला हे विकण्यासाठीचं आमच्या भागातलं सर्वात मोठा आठवडी बाजार, शुक्रवारचा बाजार माडगाळला भरतो. दुसरं काय तर शेतकऱ्यांचा जीवनाचा दुसरा एक अविभाज्य अंग म्हणजे पशुधन आहे आणि या भागात थोडं जुन्या काळात दुर्भिक्ष राहिलं पाण्याचं, त्याच्यामुळे मोठे पशु सांभाळणं जरा अवघड होतं. म्हणून शेळ्या मेंढ्यांवरती इथल्या लोकांचं जीवनमान अवलंबून आहे आणि त्या शेळ्या मेंढ्यांचं विक्री खरेदीचं केंद्र म्हणून सुद्धा आमच्यातला शेळ्या मेंढ्याचा बाजार सुद्धा तुम्हाला माहिती आहे, तोही खूप मोठा आहे. तर
ग्रामीण भागातली आणखी एक अडचण काय आहे, तर आरोग्य ही अडचण आहे. तर या आरोग्याची सोय पुरवण्यासाठी जत पूर्व भागातलं एकमेव ग्रामीण रुग्णालय जे प्रशस्त आहे ते माडगाळ इथं आहे. आणि याचाच लाभ करोना काळामधल्या जत पूर्व भागातल्या लोकांनी इथे सरकारी जे कोविड सेंटर होतं त्याच्या माध्यमाने घेतलं, हे सगळेजण जाणतात. वाहतुकीची सोय उत्तम आहे आणि जत तालुक्यातला आता एकमेव प्लास्टिक संकलन आणि विघटन केंद्र सुद्धा माडगाळला आहे. माडगाळचं चांगलं पोलीस आउटपोस्ट आहे, सब पोस्ट ऑफिस आहे, महावितरणचं सेक्शन ऑफिस आहे, कृषी मंडळ कार्यालय आहे, उत्तम शैक्षणिक सुविधा आहे आणि पशुवैद्यकीयचं सुद्धा श्रेणी 1चा दवाखाना आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आणि अनेक उत्तम पतसंस्था आहेत आणि सर्व गावांशी धार्मिक सलोख्याचे संबंध आहेत, कुणाशीही वितुष्ट नाही. आणि प्रशासकीय कार्यालय सुरू करण्यासाठी 68 एकरच्या पेक्षा जास्ती आमच्याकडे मुबलक अशी जागा आहे आणि अगदी लगेच सुरू करायचं असेल तरी सुसज्ज असं आमच्याकडे ग्राम सचिवालयाची बिल्डिंग आहे. तर त्याच्यामुळे रास्त मागणी म्हणून आम्ही इकडे मागतो. तर लिंबाची माळी सावकर हे आपल्यासोबत आहेत की आज 4था दिवस आहे, ते पहिल्यापासून उपोषणाला बसलेले आहेत. तर माडगाळ ग्रामपंचायत असेल किंवा परिसरातल्या राजकारणाच्या समाजकारणाच्या अनेक याच्यामध्ये ते सक्रिय सहभागी आहेत. तर माळी सावकर, माडगाळ हाच तालुका व्हायला पाहिजे का भूमिका आहे? कारण आता उमदीचे लोक आमचा तालुका व्हावा असे मागणी आहे, इकडं संघाच्या लोकांची परवाच आंदोलनं झाले. माडगाळच का तालुका, तुमची काय मागणी? मी लिंबाची माळी. जत हा तालुका महाराष्ट्राचा मला वाटतं 3रा-4था तालुका नंबरचा तालुका, मोठा तालुका आहे आणि प्रत्येक कामं व्हायला अडचण होते लांब, कारण का लांब पल्ल्याचे आहे, 100-100 किलोमीटरवरून लोक यावं लागतात. यासाठी का आता शासनाने हे काढले की बाबा तालुका एक विभाजन करायचं. मग आम्ही काय म्हणतो, 25 किलोमीटर सेंटरचं गाव हा माडगाळ आहे, मेन रस्त्यावर मोठं गाव आहे आणि महसूलसाठी चांगलं गाव आहे. आणि दुसरी गावं करतात ठीक आहे, त्यांनी काय तर तसला अप्पर तसं दिलं, उमदीला अप्पर तसं, आमचं काय हे नाही, दुमत नाही, दिलं नाही, चांगलं गोष्ट आहे. पण त्यांना बी एक व्यवस्था चांगली व्हावं, ते गावं कसं आहे सेंटर नाहीत, कडल आहेत, त्यांना एक सेंटरचं गाव म्हणून माडगाळ तालुका जाहीर करून सगळं संबंधित कार्यालय माडगाळला देऊन त्यांना हे अटॅच करून त्यांना बी व्यवस्था करून द्या व्यवस्थित. मग इथलं महसूल कसं आहे, उमदीचं महसूल गाव कसं आहे, कडला एकदम 4-5 किलोमीटर कर्नाटक बॉर्डर लागतं आणि कारण का त्याला आणि राहायला पूर्ण पश्चिमेला त्यांचं पूर्ण आपलं गाव राहिले. मग त्यांचा महसूल कसा आहे, तिकडं मंगळवेढा किंवा सोलापूर किंवा बिजापूर साईडला त्यांचे येणं जाणं जास्त आहे. मग तो येसनचा विचार केला त्यांचं पण तसंच आहे, सोलापूर किंवा बिजापूरला जास्त येणं जाणं आहे. पण माडगाळचं एक असं ठिकाण आहे की पूर्ण ह्या माडगाळ ह्या बाजारपेठेत शेळ्या मेंढ्याचा बाजार हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बाजारपेठ आहे. मला वाटतं 7-8 कोटीचा तर टर्नओव्हर होतो एका दिवसात आणि हा महसूल पूर्ण महाराष्ट्राला जातो. आणि भाजीपाल्याचं बाजारपेठ आहे, जिल्ह्यातला सगळ्यात मोठा बाजारपेठ आहे. सकाळी 6-7ला भरला, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत, कारण हा एकमेव बाजार आहे जिल्ह्यातला. पण तिचा महसूलसुद्धा आपल्या महाराष्ट्राला जातो. पण दुसऱ्यांचं कसं आहे, थोडं तिकडं थोडं इकडं आणि तिची खरेदी विक्री जास्त इकडे बिजापूरला या संबंधित गावाला. पण हे आपलं पूर्ण महाराष्ट्रातच जातं. पण आता राहिलं काय विषय, येणे जाण्यासाठी लोकांसाठी आणि हे तालुका कशासाठी करायचं असतं, लोकांना सुविधा पुरवण्यासाठी. तुम्ही कुठल्या तरी एका ह्याच्या पोटी तुम्ही एखाद्या कडेला नेऊन तालुका ढकलणार, मग लोकांना त्रास झाला आहे. त्या लोकांच्या सोयीसाठी चालू करत असेल तर हा सेंटर पॉईंट हा माडगाळचा आहे, हायवेवरचं गाव आहे आणि सगळ्या शाळा आहे, दवाखाना आहे, काही कमतरता नाही. आणि आत्ता सध्या जर तुम्ही निर्णय घेतला, समजा आता 4-5-8 दिवसात तरी आमची बिल्डिंग सुसज्ज तयार आहे ऑफिसासाठी. आणि तिने म्हटलं आम्ही ते मिळेल ह्या आशेने आम्ही रिपेअरिंग पण चालू केली, आम्ही बिल्डिंगची पेंटिंग करायचं, हे दुरुस्त करायचं ऑफिस हे पण चालू केलं आहे आम्ही. आत्ता बी आम्ही तयार आहे सध्या, एवढंच आमचं सांगणं आहे. मारुती कोरे सावकर, तर त्यांची भूमिका आपण जाणून घेणार. नमस्कार, मी मारुती कोरे. माडगाळ तालुका का व्हावा आणि त्यामुळे उपोषण बसलो आहे. माडगाळ हा मोठा गाव असून मोठा शेळी मेंढर बाजार आहे आणि मोठा बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा मध्यवर्ती बँक आणि दवाखाना सगळे असून आणि संकलन उमदी यांच्यामध्ये चालत नाही. त्यामुळे माडगाळला तालुका तालुका व्हावा, त्यामुळे आम्ही शासन दरबारी मागणी करतो आहे. माडगाळ मध्यवर्ती गाव असून आणि उमदी आणि संकलन देवामुळं चालत नाही. त्यामुळं उमदीवाला का म्हणत आहे संकलन दिलं तर आमचा संकलन देऊ नका, माडगाळला द्या. आणि संघवाला म्हणत आहे उमदीला द्यायला नाही दिलं तर नको देऊ नका, माडगाळ द्या, असं त्याचं देवामुळं बी अडचण आहे. त्यामुळं माडगाळ हा तालुका व्हावा आमचं एवढा विनंती आहे.
उपोषणकर्त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कामण्णा बंडगर हे आहेत. नमस्कार, मी कामण्णा बंडगर, सामाजिक कार्यकर्ते. माडगाव तालुका झाला पाहिजे या विषयावरती आज बेमुदत चक्री उपोषण आज 4था दिवस आहे. आता साहेबांनी जे विचारले मेंढी विषय ह्याबद्दल आपलं ग्रामपंचायत असू माडगाव गाव असू आपण पाठपुरावा ते चालू आहे वरिष्ठ लेवलने. आणि परत आज 4था दिवस आहे आपला चक्री उपोषणचा. आणि परत आज गाव बंद आहे कडकडीत. आणि उद्यापासून उद्या एक दिवस आपले गावातले जे आपले ताई आहेत, बहिणी आहेत, महिला आहेत, हे सगळं एकत्र येऊन त्यांनी निर्णय घेतलेले आहेत की उद्या चूल बंद हे आंदोलन असं ते महिला लोकांनी ठरवले आहेत. परत आम्ही शासन जर आपली जर लवकर दखल नाही घेतले परत आपण जे आपली जे कमिटी आहे कोर कमिटी आपण 2 दिवस बैठक बसून लवकर आपण आमरण उपोषण करणार आहोत. हाच ठिकाणी मी हे करणार आहोत. शासनाचे कुठलेही महसूल विभाग असो, कुठले वरिष्ठ कोणी मंत्री असो, आमदार असो, खासदार असू दे, जे कोणी येऊन तर लेखी आश्वासन देऊपर्यंत आम्ही इथे उठणार नाही हे आम्ही हे ठाम. नमस्कार, मी नागेश आयवळ. गेल्या 17 तारखेपासून आमचं माडगाव येथे चक्री उपोषण चालू आहे. माडगाव तालुका झालाच पाहिजे या विषयावर. पण शासनाने आणि प्रशासनाने आमच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं आहे असं आमचं म्हणणं आहे. का 4 दिवसापासून या ठिकाणी आम्ही उपोषणला बसलो, पण सत्ताधारी आमदार वगैरे आहेत ते आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आम्हाला त्यांना सांगणं आहे की आम्ही आडमुठी भूमिका घेऊन माडगाव तालुका व्हावा अशी मागणी आमची नाही. सर्रास एखादी कमिटी नेमावी आणि जत तालुक्याच्या पूर्व भागाचा त्यांनी संपूर्ण अभ्यास करावा, लोकांची भावना, जनतेची भावना समजून घ्यावी आणि अभ्यास करून हा निर्णय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि सर्रास सगळ्याकडून या भागातील सर्व गावांच्या वतीनं आम्हाला एकूण 44-45 ग्रामपंचायतींनी ठराव दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी लोकांच्या जनतेच्या सुविधासाठी आम्ही या ठिकाणी भांडतो. आम्ही काय आडमुठी भूमिका म्हणून माडगाव तालुका झालाच पाहिजे या विषयावर भांडत नाही. शासन जर आमचं या ठिकाणी दखल घेत नसेल तर आज 4थ्या दिवशी आम्ही संपूर्ण गाव हे कडकडीत बंद ठेवलेलं आहे. सगळी माडगाव गाव एकवटलेलं आहे. माडगाव गाव नव्हे तर आजूबाजूचे सर्व गाव आम्हाला सपोर्ट करून माडगाव गाव बंद ठेवलेलं आहे. तसेच उद्या या ठिकाणी सर्व महिला एकत्र येऊन माडगाव गावातील संपूर्ण चूल बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो. तरीही शासन जागा होत नसेल तर मुंडन आंदोलन, अर्धनग्न आंदोलन जरी एवढं करूनही होत नसेल तर आम्ही याच ठिकाणी आमरण आंदोलन या ठिकाणी करणार आहोत अशी आम्ही सरकारकडे एक सूचना देतोय आणि मागणीही करतोय. आम्हाला या ठिकाणी काय झालं या सर्व याला सरकार जबाबदार असेल एवढं मी सांगतो. मी श्रीशैल कोरे दूध सोसायटी चेअरमन माडगाव. माझं तालुक्याच्या बाबतीत असं म्हणणं आहे की जत तालुका जवळजवळ राज्यात मोठा असलेला तालुका आहे. विस्तारानं आणि लोकसंख्येनं सुद्धा जास्त आहे. जवळजवळ 130 गावं आणि वाड्या वस्त्या असून ह्या ठिकाणी सर्व लोकांना शासनाची योजना पोचत नाही. त्यासाठी प्रत्येक गावाला सेपरेट त्यांचं अनुदान वगैरे वाटप व्यवस्थित होत नाही. म्हणून जवळजवळ ते पळदोस कडेगाव त्या ठिकाणी 40 गावांचा किंवा कवटेमहाकाळला 40 गावांचा तालुका आहे. आपलं 120 ते 130 गावाचा तालुका असतानासुद्धा आपल्या तालुक्याकडे शासनानं दुर्लक्ष करते आणि आपल्या विभागामध्ये कुठलीही सुविधा होत नाही. ज्या ठिकाणी दवाखाना आहे त्या ठिकाणी डॉक्टर नसते आणि डॉक्टर असते त्या ठिकाणी दवाखाना नाही अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. शाळेमध्ये सुद्धा काय झालं आहे, पूर्व भागातल्या शाळेत कन्नड आणि मराठी असल्यामुळं एक शिक्षक ठेवते त्यांनी. असं जिल्ह्याचा कारभार चालला आहे. त्यासाठी नियोजन कमिटीमध्ये सुद्धा आपल्या तालुका वाईज ते निधी मिळते. निधीमध्ये आपण बसत नाही कारण आपले
तालुक्यातली गावं मोठी असल्यामुळं जास्त असल्यामुळं जवळजवळ 130 गावं असल्यामुळं ते निधी प्रत्येक गावातल्या लोकांपर्यंत पोचत नाही. त्यासाठी आपलं गाव आपल्याला दुभाजन गरजेचं आहे. दुभाजन गरजेचं असून आणि पूर्व भाग आपल्याला माडगाळचा तालुका झाला पाहिजे. त्यासाठी आपण उपोषण करतोय. कारण माडगाळपासून उमदी 25 किलोमीटरवरती आहे, कोणतेबल 25 किलोमीटरती आहे, इकडं मुचंडी 25 किलोमीटरवर आहे, आपलं सनमडी येळवीसुद्धा आपल्या 15-20 किलोमीटरमध्ये बसते. त्यासाठी माडगाळ हा सेंटरचं गाव असल्यामुळं आपण जवळजवळ 15-20 वर्षे ह्यासाठी झगडतोय. मी जवळजवळ 81ला ज्यावेळी वसंतदादा आले होते त्यावेळीसुद्धा त्यांना गावकऱ्यांनी निवेदन दिलं होतं. तेव्हापासून आमचं झगडणं चालू आहे. शासन आपल्याला दुर्लक्ष का करते का? आम्ही शासनाचं काय हे काम हे जे काय त्यांना काय हे 81 पासून साहेब आमचे माडगाळ तालुका व्हावा म्हणून आमची मागणी आहे. आमची मागणी 81 पासून असून सुद्धा आमच्या माडगाळला या प्रशासन आणि या लोकप्रतिनिधींनी आमच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे. आपली मागणी 81 पासून असताना आत्ता नंतर जी मागणी झाली त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार झालं, आता उमदीचा अप्पर तहसीलदार मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तरी आम्ही इथं मूळ मध्यवर्ती ठिकाणी असून आमच्या पाठीशी 40 गावं आहेत. 100% एक 40 गावाचा पाठिंबा घेऊन आम्ही लढतोय. तरी आम्हाला आमच्या पदरात शासन काय द्यायला तयार नाही. तसं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे माडगाळ साहेब, माडगाळमध्ये आपल्या ज्या तालुक्यासाठी जे लागणार आहेत, दवाखाना म्हणा, मार्केट कमिटी, ग्रामीण रुग्णालय, कॉलेज, सगळ्या सुविधा आहेत. फक्त या ठिकाणी तालुका कार्यालय झालं म्हणजे जवळजवळ आपलं काम होतं आहे. एवढं होत असताना आपल्या लोकप्रतिनिधींनी या तालुक्यातल्या आणि जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळं आमचा तालुक्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. ही शोकांतिक आहे. आणि आमची जे पहिल्यापासून मागणी होती ते मागणीवाला मागं राहिला आणि जी नंतरची लोक उठून बसून त्यांनी तालुका वगैरे करून घेतले. म्हणजे आमच्या माडगाळकडे बघण्याचा या सरकारचा सुद्धा आणि या लोकप्रतिनिधीचा सुद्धा जरा दुर्लक्ष केलेलं असं वाटतंय. त्याच्यामुळं आता तरी माडगाळसाठी एखादा लोकप्रतिनिधीने प्रश्न उपस्थित करून माडगाळ तालुका करावा ही विनंती करतो. थांबतो. माडगाळ तालुका व्हावा यासाठी गेली 4 दिवसापासून या ठिकाणी चक्री उपोषण चालू आहे. मी या उपोषणासाठी या ठिकाणी आमचे सर्व गावकरी असतील, जवळपासच्या खेड्यातून आलेले काही शेतकरी असतील आणि पत्रकार मंडळी, मीडियावाले सर्व आमच्या या उपोषणाला मनापासून अगदी पाठिंबा देत आहे. आणि तुमचं खरोखर अगोदर आभार मानायला पाहिजे. कारण मीडिया आणि पत्रकारिता अगदी महत्त्वाचे आहे. तुम्ही जेवढं ताणून धराल तेवढं याला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळं आम्ही गेले मगाशी सोमान हक्के पोलीस चेअरमनने सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 80-81 पासून माडगाळ तालुका व्हावा यासाठी आमच्या मागच्या पिढीने प्रयत्न केला. त्यानंतर आमची पिढीसुद्धा त्याच प्रयत्नात असूनसुद्धा आजपर्यंत अजून अद्याप राजकीय लोकांनी म्हणा किंवा प्रशासनानं आमची दखल घेतली नाही. कारण माडगाळ हे गाव उमदीपासून 25 किलोमीटर आहे, जतपासून 25 किलोमीटर आहे. एवढं मध्यवर्ती सेंटर असताना देखील काय राजकीय लोकांनी आपला मतदारसंघ आहे असं समजून संकला अप्पर तहसीलदार कार्यालय केलं. आत्ताच्या आमच्या आमदारांनी उमदीला अप्पर तहसील कार्यालय करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. करा, त्याबद्दल आमचं दुमत नाही. संकला करा, उमदीला करा, चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर आम्ही अप्पर तहसीलदार मागत नाही, आमच्या गावासाठी तालुका द्या ही आमची मागणी आहे. त्यामुळं आमदार साहेबांच्या जर मनात आलं तर 100% माडगाळ तालुका झाल्याशिवाय राहत नाही. आणि आमची एक कळकळीची विनंती आहे, आमदार साहेबांना असू द्या किंवा पालकमंत्र्यांना असू द्या, आजपर्यंतच्या राजकीय लोकांनी आमची दाद घेतली नाही. परंतु ह्यावेळी लोक म्हणत होते बाहेरचा आमदार आहे, बाहेरचा उमेदवार आहे. त्यासाठी तरी निदान बाहेरच्या उमेदवारांनी जर माडगाळ तालुका केला तर अगदी आयुष्यभर नाव काढण्यासारखी गोष्ट होईल. त्यामुळं
निश्चितपणानं येणाऱ्या काही काळामध्ये माननीय आपल्या तालुक्याचे कर्तबगार आमदार गोपीचंद पडळकर साहेब निश्चित प्रयत्न करतील असं मला खात्री आहे. कारण आम्ही बऱ्याच वेळा विषय काढला होता, परंतु त्यांनी एक अडचण सांगितली, पण ती अडचण देखील आम्ही या ठिकाणी त्या अडचणीचं निरसन करण्यासाठी त्यांना या माडगाळमधल्या जागा दाखवण्यासाठी तयार आहोत. त्यामुळं आमदार साहेबांनी त्या जागेचा विचार करून, कारण शासनाच्या जर मनात आलं, प्रशासनाच्या जर मनात आलं तर तालुका करणं काय अवघड गोष्ट नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमच्या गावचा निश्चित विचार व्हावा आणि माडगाळ तालुका झालाच पाहिजे, यासाठी या ठिकाणी चक्रीय उपोषण आहे. आणि ह्यातून देखील जर दाद नाही लागली तर अमरण उपोषण करण्याचं या ठिकाणी आम्ही निश्चित केलेलं आहे. त्यामुळं प्रशासनानं आणि राज्यकर्त्यांनी आमच्या गावची दखल घ्यावी, एवढीच या निमित्तानं, या चक्री उपोषणाच्या निमित्तानं मी विनंती करतो आहे. आणि मीडियावाल्यांनी आणि पत्रकारांनी या माडगाळसाठी जे प्रयत्न करता येईल तेवढे मीडियाद्वारे प्रयत्न करावा आणि आमचं गाव तालुका म्हणून जाहीर व्हावं, एवढीच या निमित्तानं मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी महादेव माळे. आम्ही आता गेले 4 दिवस झाले चक्री उपोषण करत आहोत. आज 4था दिवस. संपूर्ण गाव 100% बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिलेला आहे. आत्ता बरेच जणांकडनं आपण ऐकतोय माडगाळ सोयीचं ठिकाण आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे. माडगाळ जर तालुक्याचं ठिकाण झालं तर प्रशासनाला म्हणा किंवा सर्व आसपासच्या गावाला पण सोयीचं होईल. जर एखाद्या दुसऱ्या गावाला जर तालुक्याचं ठिकाण दिलं, उदाहरणार्थ उमदीला दिलं आणि जाडबोलाद असेल, उटगी असेल, सोन्याळ असेल, येवण माडगाळ असेल, कामानिमित्त जर उमदीला जाऊन काम करून जर परत जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल, सांगलीला जायचं असेल तर एका दिवसात हे काम शक्य नाही आहे. मग हे एका दिवसात करायचं असेल तर माडगाळा जर तालुक्याच्या ठिकाण झालं आणि येवण उमदी, संक, जाडबोलाद असेल, उटगी असेल, सोन्याळ असेल, जे मोठमोठे गावं आहेत हे इथं कामं करून परत सांगलीला जाऊन एका दिवसात त्यांचे काम पूर्ण करून घेतील. या सर्व गोष्टीसाठी तर माडगाळ तालुका व्हावं असं आमच्या गावकऱ्याच्या वतीनं नाही तर पूर्ण या परिसरातील प्रत्येक गावातल्या नागरिकाचं मत आहे. नमस्कार, मी अरविंद कोरे, माडगाळचे ग्रामस्थ. आज 4 दिवस झालं माडगाळमध्ये तालुका होण्यासाठी चक्री उपोषण चालू आहे. तर खरोखरच असं वाटतं की आपला हे भाग आतापर्यंत दुष्काळ भाग होतं, आता थोडंसं सधन भाग होण्याच्या मार्गावर आहे. तर आजपर्यंत जे सर्व राजकीय कार्यकर्ते झाले माडगाळवर खूपच अन्याय केले. कारण प्रत्येकाने माडगाळच्या ग्रामस्थांना चोकलं की फेकलं केले. कारण इथं खरोखरच हे तालुक्याचं ठिकाण आहे, होणार आहे, हे सर्व राजकीय लोकांना माहीत आहे. तरीसुद्धा जाणून बुजून राजकारण करून ते बाहेरच्या ठिकाणी तालुका नेण्याचा आणि तिथं नायब तहसीलदार कार्यालय करायचं त्यांचा प्रयत्न चालू आहे. तुम्हाला सांगतो की माडगाळचं गाव आम्ही 20 वर्षापूर्वी एकदा आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन बघण्यासाठी नागपूर येथे गेलो होतो. त्यावेळेला आम्ही कृषी प्रदर्शन बघत असताना आम्ही सर्व कमीत कमी एक 100 ते 200 एकर एरियामध्ये कृषी प्रदर्शन होतं. त्या ठिकाणी बघत येत होतो तर एका ठिकाणी आम्हाला माडगाळ मेंढी या नावानं एक स्टॉल दिसला. तर आम्ही म्हटलं अरे बापरे, माडगाळचे मेंढी इथं कसं काय. तर त्यावेळेला तिथं MSc ॲग्री झालेले एक 4 लोक त्या माडगाळ मेंढीची माहिती देत होते. तर असं 20 वर्षापूर्वी माडगाळचं मेंढी हे देशाच्या पातळीवर पोचलेलं आहे. आणि माडगाळचं बोरं, माडगाळचं बाजरी, माडगाळचं मटकी हे सध्या मोठमोठे क्लास 1 अधिकारी इथून कमीत कमी 100 किलोमीटर 200 किलोमीटरवर असले तरी माडगाळचे बोरे आम्हाला आणून द्या, माडगाळचे मटकी आम्हाला आणून द्या आणि माडगाळचं बाजरी आम्हाला आणून द्या म्हणून ते विनंती करतात. तसं इथल्या मातीत त्या बोरत जे चव आहे ते इथल्या मातीतच चव आहे. त्यामुळं माडगाळचं खूप मोठा बाजार आहे आणि माडगाळला खूप मोठा मेंढीचा बाजार आहे. त्यामुळं इथं मंजूर असलेलं
ते शेळी मेंढीचं हे नेऊन तिथे रांजणी तिकडे पार्सल केले. त्यामुळं असं काही न करता माडगाळला तालुका करावा असं सर्व राजकर्त्यांना कळकळीची विनंती करतो.